नमस्कार. 8:30च्या बातमीपत्रात मी सुहास धारणे आपलं स्वागत करतो. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. नीटबाबत केंद्र सरकारनं काढलेल्या अध्यादेशावर राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी मागितला कायदेशीर सल्ला. पश्चिम पाकिस्तानातल्या दुर्गम भागात अमेरिकेने केलेल्या हवाई हल्ल्यात तालिबानचा नेता मुल्ला मंसूर ठार झाल्याची शक्यता. पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून 2 दिवसांच्या इराण दौऱ्यावर. न्यायालयानं फटकारल्यानंतरच निर्णय घ्यायचा असं सरकारनं ठरवलं आहे का? विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचा सरकारला सवाल. आणि रोनू चक्रीवादळाचा बांगलादेशला तडाखा, 5 लाख नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवलं. आणि आता सविस्तर वृत्त. देशस्तरावरील समान वैद्यकीय प्रवेश परीक्षा अर्थात नीट पासून राज्य शिक्षण मंडळांना यंदाच्या वर्षाकरता वगळण्यासाठी केंद्र सरकारनं काढलेल्या अध्यादेशावर राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी कायदेशीर सल्ला मागितला आहे. नीटबाबत काढलेल्या अध्यादेशाला केंद्रीय मंत्रिमंडळानं 2 दिवसांपूर्वी मान्यता दिली. मात्र यातील काही मुद्द्यांबाबत स्पष्टीकरण मिळवण्यासाठी राष्ट्रपती विधितज्ञांशी चर्चा करणार असल्याचं अधिकृत सूत्रांनी सांगितलं. सर्व शासकीय महाविद्यालय, अभिमत विद्यापीठ आणि खाजगी वैद्यकीय महाविद्यालय नीट अंतर्गत येत असून त्यांना परीक्षा बंधनकारक असल्याचा निकाल सर्वोच्च न्यायालयानं दिल्यानंतर केंद्रीय मंत्रिमंडळानं त्यात अंशतः बदल करत अध्यादेश जारी केला. राज्यातील प्रवेशाच्या शासकीय तसंच खाजगी वैद्यकीय महाविद्यालयातील शासकीय जागांना नीटमधून वगळण्यात आलं आहे. या महाविद्यालयातल्या उर्वरित जागा स्थानिक विद्यार्थ्यांसाठी असल्या तरी या अध्यादेशानंतरच्या जागा नीटमध्ये जाणार आहेत. नीटच्या पुढील टप्प्यातील परीक्षा 24 जुलैला होणार आहे. हा अध्यादेश लागू झाल्यानंतर राज्य शिक्षण मंडळाच्या विद्यार्थ्यांना ही परीक्षा देण्याची गरज नाही. अफगाणिस्तानात सीमेला लागून असलेल्या पश्चिम पाकिस्तानातल्या दुर्गम भागात अमेरिकी हवाई हल्ल्यात तालिबानचा नेता मुल्ला मंसूर ठार झाला असल्याची शक्यता अमेरिकी अधिकाऱ्यानं व्यक्त केली आहे. हा हवाई हल्ल्याला अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी मंजुरी दिली होती. मुल्ला मंसूर हा तालिबान संघटनेचा 2ऱ्या क्रमांकाचा नेता समजला जातो. स्थानिक वेळेनुसार सकाळी 6च्या दरम्यान अहमद वाल या गावाजवळ एका वाहनावर ड्रोनच्या मदतीनं काल हा हल्ला करण्यात आला असं सूत्रांनी सांगितलं. मुल्ला उमरच्या मृत्यूनंतर मंसूरकडे तालिबान संघटनेची सूत्र होती आणि अफगाणिस्तानातल्या विविध दहशतवादी हल्ल्यांमागे त्याचा हात होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून 2 दिवसांच्या इराण दौऱ्यावर जात आहेत. द्विपक्षीय संबंध वृद्धिंगत करण्याबरोबरच पायाभूत सुविधा, ऊर्जा भागीदारी अशा विविध मुद्द्यांवर चर्चा होणार आहे. या दौऱ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी इराणचे सर्वोच्च नेते आयातोल्ला खामेनी, राष्ट्राध्यक्ष हसन रोहानी यांचीही भेट घेणार आहेत. तसंच इराणमधील चबहार बंदर विकसित करण्याबाबत उद्या भारत, इराण आणि अफगाणिस्तान दरम्यान करारही होणार आहे. याशिवाय पंतप्रधानांच्या हस्ते 2 दिवसांच्या भारत इराण परिषदेचंही उद्घाटन होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नागरिकांशी संवाद साधणाऱ्या मन की बात कार्यक्रमाचा 20वा भाग आज सकाळी 11 वाजता आकाशवाणीवरून प्रसारित होणार आहे. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवर, FM आणि विविध भारतीच्या केंद्रांवर प्रसारित होणार आहे. तसंच दूरदर्शनवरही हा कार्यक्रम प्रसारित होणार आहे. केंद्रातल्या भाजपा प्रणित सरकारला 2 वर्ष पूर्ण झाली. या 2 वर्षात सरकारनं काय कामगिरी केली आहे ते लोकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचवण्यासाठी कार्यकर्त्यांना प्रशिक्षित करण्याकरता पक्षातर्फे काल नवी दिल्लीत एका राष्ट्रीय कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं होतं. पक्षातर्फे पूर्ण महिनाभर हे प्रशिक्षण अभियान राबवलं जाणार आहे. पक्षाध्यक्ष अमित शहा यांच्यासह अनेक केंद्रीय मंत्री आणि प्रवक्ते यांनी या कार्यशाळेत कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं. देशाच्या अर्थव्यवस्थेला समांतर पद्धतीनं आव्हान देणारी डब्बा प्रणाली ही पांढरपेशांनी केलेली गुन्हेगारी आहे. या प्रणालीची पाळमुळं आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत असल्याची शक्यता आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. नागपुरातल्या हिंगणा पोलीस ठाण्याच्या नव्या इमारतीचं लोकार्पण मुख्यमंत्र्यांच्या हस्ते काल झालं. त्यावेळी ते बोलत होते. पांढरपेशांच्या क्षेत्रात होत असलेली गुन्हेगारी मोडून काढा असं आवाहन त्यांनी पोलिसांना यावेळी केलं. चांगलं कार्य करणाऱ्यांच्या पाठीशी सरकार खंबीरपणानं उभं आहे असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी पोलिसांना दिला.
राज्य सरकार हे उदासीन सरकार असून जमीन खरेदीत व्यस्त असलेल्या सरकारला कांदा खरेदीला कुठे वेळ आहे आणि अशा परिस्थितीमध्ये खरीप पिकांचं काय होणार असा प्रश्न विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी राज्य सरकारला केला। पुण्यात कालपासून सुरू झालेल्या 3 दिवसीय अखिल भारतीय मराठी संत साहित्य संमेलनाचं विखे पाटील यांच्या हस्ते उद्घाटन झालं। उद्घाटनानंतर प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना त्यांनी राज्य सरकारला ही विचारणा केली। कोणत्याही प्रश्नावर न्यायालयाने फटकारल्यानंतरच निर्णय घ्यायचा असं या सरकारनं ठरवलं आहे का, असंही ते यावेळी म्हणाले। हे संमेलन दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना अर्पित असून यामध्ये वारकरी पंथांच्या कीर्तन भजनांबरोबरच शेतीशी निगडीत जोडधंदे, शासन आणि शेतकरी, कृषी शिक्षण, शेतीचं पणन आणि अर्थशास्त्र या विषयांवर तज्ज्ञ व्यक्त्यांच्या चर्चासत्रांचं आयोजन करण्यात आलं आहे। दुष्काळी परिस्थिती आणि नैसर्गिक आपत्तीच्या काळात शेतकऱ्यांच्या समस्या कमी व्हाव्यात यासाठी सरकारनं 2022 पर्यंत शेतकऱ्यांच्या उत्पन्नात दुपटीनं वाढ करण्याचं लक्ष्य ठेवलं आहे। कृषी क्षेत्रातल्या योजनांसाठीही सरकारनं मोठी तरतूद केली आहे। 2 वर्षांपासून असलेल्या दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत। त्यांना या स्थितीतून बाहेर काढून स्वातंत्र्याच्या 75व्या वर्षापर्यंत शेतकऱ्यांच्या उत्पन्नात दुपटीनं वाढ करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे। संपन्न शेतकऱ्यांमुळेच संपन्न भारताचं स्वप्न पूर्ण होऊ शकतं, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनेकदा म्हटलं आहे। भारत हा शेतीप्रधान देश असून अनेकदा कमी पावसातही शेती करून अधिक उत्पादन मिळवता येतं। म्हणूनच केंद्राकडून शेतीवर जास्त भर दिला जातोय। 2015-16 या वर्षात एकूण धान्य उत्पादन 252.23 मिलियन टन होण्याचा अंदाज आहे। गावांच्या विकासात सरकारनं शेतीला विशेष महत्त्व दिलं असून देशात हरित क्रांती आणून शेतकऱ्यांचा आर्थिक विकास व्हावा यासाठी अनेक योजना तयार केल्या आहेत। कृषी क्षेत्राचा विकास करण्यासाठी पंतप्रधानांनी 7 मुख्य मुद्द्यांवर जोर दिला आहे। सिंचनात अधिक गुंतवणूक करणं हे त्यापैकीच एक। कमी पाण्यात जास्तीत जास्त उत्पादन मिळवण्यासाठी सरकार ठिबक सिंचन पद्धतीवर अधिक भर देत आहे। सरकारच्या प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेअंतर्गत 28.5 लाख हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे। शेतकऱ्यांसाठी प्रलंबित असलेल्या 89 योजना लवकरात लवकर पुन्हा सुरू करण्यात येत आहेत। तसंच दुष्काळी भागात सिंचन पुनरुज्जीवित करण्यासाठी मनरेगा अंतर्गत 5 लाख तलाव आणि विहिरी बनवण्यात येत आहेत। धान्याचा दर्जा वाढवण्यासाठी मृदा परीक्षण करणं गरजेचं असून आतापर्यंत 1.84 कोटी मृदा स्वास्थ्य कार्डांचं वाटप करण्यात आलं आहे। या अंतर्गत 2017 पर्यंत 14 कोटी शेतकऱ्यांना कार्ड देण्याचं लक्ष्य आहे। सध्या देशात 100% नीम कोटेड युरिया उपलब्ध असून याच्या वापरातून खतांच्या दर्जात 15% वाढ होऊ शकते। याचबरोबर उत्पादनानंतर धान्याची नासाडी होऊ नये यासाठी सरकारनं गोदाम बांधण्याचा वेग वाढवण्याचं ठरवलं आहे आणि यासाठी अधिक गुंतवणूक करण्याचा निर्णयही घेतला आहे। शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ करण्याच्या उद्देशानं सरकारनं फूड प्रोसेसिंग उद्योगांवर भर देण्याचं ठरवलं असून त्यासाठी मेगा फूड पार्क बनवण्यात येत आहेत। शेतकऱ्यांना बाजारपेठा उपलब्ध होण्यासाठी सरकारनं एक महत्त्वपूर्ण पाऊल उचललं आहे। यातून शेतकऱ्यांना खुलं व्यासपीठ मिळेल। राष्ट्रीय शेती बाजारासाठी ई प्लॅटफॉर्म बनवण्यात आला आहे, ज्यातून शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव मिळू शकेल। शेतकऱ्यांच्या हिताचं रक्षण करण्यासाठी प्रधानमंत्री पीक विमा योजना राबवण्यात आली आहे। शेतकऱ्यांना अधिक उत्पन्न मिळण्यासाठी विविध स्तरांवर प्रयत्न केले जात असून मासेमारी, कुक्कुटपालन, मधमाशी पालन या उद्योगांवरही भर दिला जात आहे। शेती संबंधीच्या सूचना आणि माहिती शेतकऱ्यांना वेळोवेळी मिळावी यासाठी शेतकरी सुविधा, कृषी बाजार, किसान कॉल सेंटर याबरोबरच दूरदर्शन वाहिनी सुरू करण्यात आली आहे। मागच्या 2 वर्षात राज्यात जवळपास 4000 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत, पण केंद्र सरकारला शेतकऱ्यांची ही स्थिती पाहायला वेळ नाही अशी टीका खासदार राजीव सातव यांनी केली आहे। अमरावती जिल्ह्यातल्या वलगाव इथं आयोजित करण्यात आलेल्या राजीव गांधी कृषीरत्न पुरस्कार सोहळ्यात ते बोलत होते। कमी क्षेत्रात विविध पिकांचं विक्रमी उत्पादन घेणाऱ्या होतकरू शेतकऱ्यांना सातव यांच्या हस्ते शाल, श्रीफळ आणि सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आलं। रत्नागिरी जिल्ह्यात पाटबंधारे प्रकल्पातील कालव्यांची कामं अपूर्ण असल्यानं पाणी उपलब्ध असूनही कोकणात पाणी टंचाई भासत आहे।
रत्नागिरी जिल्ह्यातील 48 पाटबंधारे प्रकल्पांमध्ये 80 टीएमसी पाणीसाठा असूनही योग्य नियोजन आणि कालव्यांची अपूर्ण कामं यामुळे जिल्ह्यात पाणी टंचाई जाणवत आहे। 1980 साली सुरू झालेल्या 300 किलो मेगावॅट विद्युत निर्मितीचा पिंपळवाडी पाटबंधारे प्रकल्प आजपर्यंत 3 वेळा वाढ देऊनही आतापर्यंत 75 कोटी रुपये खर्च होऊनही अपूर्णच आहे। हा प्रकल्प अद्यापही पूर्ण न झाल्यानं याची गंभीर दखल घेत जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र वायकर यांनी अपूर्ण असलेली कामं तत्काळ पूर्ण करण्याचे आदेश संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले आहेत। कालव्यांची कामं वेळीच पूर्ण झाली असती तर पाणी टंचाईची वेळच आली नसती अशी ग्रामस्थांची भावना आहे। ती तक्रार दूर करण्यासाठी आम्ही लोकांच्या सहभागातून श्रमदानातून आम्ही आणि आमच्या गावचे व्यावसायिक यांच्या सहकार्याने आज आम्ही इथे जेसीपी आणि इथे उपलब्ध करून ही गाळ उपसाचा काम करत असून आणि ह्याच्यामुळे गाळ उपसा झाल्यावर ह्याच्यातल्या पाण्याची खोली जास्त वाढल्यावर आपल्या ग्रामस्थांना चांगल्या प्रकारे पाण्याची व्यवस्था होईल ह्यासाठी आम्ही हे सगळं काम करत आहोत। दुष्काळाचा सामना करण्यासाठी केवळ शासन आणि प्रशासनावर अवलंबून न राहता समाज घटकांनी स्वयंसेवी संस्थांनी आपल्या परीनं खारीचा वाटा उचलल्यास दुष्काळाशी सामना करणं अधिक सोपं होईल। रोनू चक्रीवादळापासून ओदिशाला बसणारा फटका टळला असला तरी या चक्रीवादळानं बांगलादेशात थैमान घातलं आहे। या वादळाच्या तडाख्यामुळे तिथे 24 जण दगावले असून तब्बल 5 लाख नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलं आहे। 88 किलोमीटर प्रति तास वेगानं वाहणाऱ्या या चक्रीवादळात 40,000 घरं उद्ध्वस्त झाली आहेत। या वादळाच्या प्रभावामुळे ईशान्य भारतात काही भागात पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्यानं व्यक्त केली आहे। उत्तर भारतासह बहुतांश राज्यांना वाढत्या तापमानाचा फटका बसत आहे। मध्य प्रदेश, राजस्थान आणि उत्तर प्रदेशात उष्णतेची लाट आणखी काही दिवस कायम राहण्याची शक्यता आहे। हवामान विभागानं राजस्थान, मध्य प्रदेशचा काही भाग तसंच राज्यात विदर्भात रेड अलर्ट जारी केला आहे। राज्यामध्ये कोकण आणि मराठवाड्याच्या काही भागात कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली आहे। काल सर्वात जास्त तापमान नागपूर इथं 45.6 अंश सेल्सिअस इतकं नोंदवण्यात आलं। ठळक बातम्या पुन्हा एकदा। नीटबाबत केंद्र सरकारनं काढलेल्या अध्यादेशावर राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी मागितला कायदेशीर सल्ला। पश्चिम पाकिस्तानातल्या दुर्गम भागात अमेरिकेनं केलेल्या हवाई हल्ल्यात तालिबानचा नेता मुल्ला मनसूर ठार झाल्याची शक्यता। पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून 2 दिवसांच्या इराण दौऱ्यावर। न्यायालयानं फटकारल्यानंतरच निर्णय घ्यायचा असं सरकारनं ठरवलं आहे का? विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचा सरकारला सवाल। आणि रोनू चक्रीवादळाचा बांगलादेशला तडाखा, 5 लाख नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवलं। याबरोबरच हे बातमीपत्र संपलं। पुन्हा भेटूयात दुपारी 2:30 वाजता सह्याद्री वाहिनीवर। नमस्कार।